तर नमस्कार मित्रांनो, मी पांडू तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो। तर आज आपण बघणार आहोत अमावास्या आणि ती। लहानपणी गावी जायला सगळ्यांनाच आवडतं, त्यात मी एक होतो। आमच्या शाळेच्या परीक्षा संपल्या की मे महिन्यात महिनाभर गावी जायचं, उडगायचं, बांगडायचं। विशेष म्हणजे रानात जायचं, आंबे, जांभूळ इत्यादी फळे स्वतःच्या मेहनतीने काढून खायला खूपच गंमत असायची। माझं खरसई एक गाव आहे, मला म्हळसा तालुक्यातील छोटंसं गाव जिथे खूप शांतता असते। आमच्या कोळीवाड्यात तर मे महिन्यात मुंबईकरांची जत्राच असते। असं असताना एक दिवशी मला जे काही जाणवलं ते फार वाईट होतं आणि विशेषतः भयंकर होतं। त्याच्यामुळे की काय, पण मी जवळपास 7 वर्ष गावी गेलोच नाही आहे। सुमारे 2010 साली माझी 10वीची परीक्षा झाली होती आणि सालाभराप्रमाणे याही वर्षी मी गावी जायचं ठरवलं आणि फार काही विचार न करता माझ्या आई वडिलांच्या गावी जायची मला सहमती दिली। आमच्या गावच्या घरात माझ्या आजीशिवाय बाकी कोण राहत नव्हतं। आमचं घर म्हणजे काही मोठा महाल वगैरे नव्हता, पण किमान 5-7 खोल्या आहेत, त्यात 4-5 वेगळी दरवाजे। विशेषतः जेव्हा रात्री लाईट जायची तेव्हा फार भीती वाटायची। एकदा असंच झालं, मला 12 ते 12:45 दरम्यान रुमानास लघवीला लागली, तर मी घरच्या आवारात जायचं ठरवलं आणि तसं गेलो सुद्धा। एरवी पहाटे आवारातली झाडे झुडपे खूप सुंदर दिसतात आणि आता मात्र रात्र होती। मला लघवी करताना फार भीती वाटत होती। वारा खूप सुटला होता, माझ्या रातकिड्यांचा आवाज मला असह्य नकोसा वाटत होता। माझं लक्ष सारखं मागे जात होतं, जसं की त्या झाडाच्या मागे कोणतरी आहे ह्याचा भास होत होता। मी ज्याच्यासाठी आलो होतो ते काम माझं झालं होतं, तर मी घरात शिरणार इतक्यात मला कोणतरी हाक मारण्याचा आवाज ऐकू आला। एवढ्या रात्री आवाज कोणी दिला असेल, कोण असेल? त्यात स्त्रीचा आवाज होता। तर मी घरच्या पायऱ्या ओलांडून पुन्हा आवारात आलो, तर पाहतोय ते कार। अंगावर सुंदर साडी नेसलेली, केसात गजरा मारलेली, सुगंधी अत्तर लावलेली स्त्री दिसली। तिचे ते नाजूक डोळे, सुडोल बांधा पाहून असं वाटत होतं की आता तर रात्र आहे आणि ही ते काय करते। तर मी तिला विचारलं, अहो काकू, तुम्ही तुमच्या घरी जा, रात्रीच्या वेळी असं का फिरत आहात? वाट चुकलात की काय? हा आमचा वार आहे, या वारात असं का फिरता? रस्ता चुकला असाल तर आमच्या घरी चला, सकाळी आजी सांगेल तेव्हा निघून जा। त्यावर ती स्त्री म्हणाली, अरे मी ह्या गावातलीच आहे, मला मदत करशील का रे? माझ्या घरी जायचं आहे, तिथे वाटेत 2-3 कुत्रे आहेत, त्यांची भीती वाटते, चल ना। मी होकार दिला आणि मी तिच्यासोबत जायला निघालो। तिच्या बोलण्यानुसार तिचं घर माझ्या घरापासून 20 मिनिटावर होतं आणि मीही जायला तयार झालो, कारण थोड्या बोलताना त्या भावूक होत होत्या। तर फायनली आम्ही दोघे आता गावच्या रस्त्यातून जात होतो। गावी घरे एसपेस आहेत आणि कौलारू घरातल्या त्यात काळोखात जायला तर खूपच भीती वाटत होती। त्या काकूने माझा हात पकडला, मला तेवढा थोडा धीर आला आणि बोलत बोलत जात होतो। ती विचारत होती, तू मुंबईचा पाहुणा आहेस का? काय करतोस? मग आई बाबा वगैरे कधी येणार आहेत? आता माझी थोडी भीती गेली होती, रात्री रस्त्यातून जातोय हे पण विसरून गेलो होतो। चालता चालता बोलण्याच्या नादात त्या स्त्रीने मला भलत्याच वाटेने घेऊन जात होती। मी वर्षातून एकदा गावी यायचो, मला सुद्धा गावचे रस्ते पाठ नव्हते। मी त्या काकूंना विचारलं की तुम्ही गावी काय करता, शेती करता, बिझनेस वगैरे? त्यावर त्यांचं खूप भयानक उत्तर मिळालं, मी काहीच करत नाही, मी फक्त फिरत असते। थोडा वेळ दचकलो, इतक्यात तीच म्हणाली की मी पण मुंबईला असते आणि मे मध्ये गावी येते। मग पुन्हा मुंबईला काय करता वगैरे बोलणं सुरू असताना मी आणि ती दोघे आमच्या गावच्या बसस्टँडकडे पोहोचलो। माझी नजर समोर येणाऱ्या एका व्यक्तीकडे गेली। हातात बॅग, टी-शर्ट असा पेहराव होता। जसं जसा तो जवळ आला तसा मला समजलं की हा तर पक्या आहे, माझा खास मित्र गावातला। तो नुकताच एसटीने गावी आला होता। त्याने मला पाहिलं आणि विचारलं, नरेंद्र तू एवढ्या रात्री काय करतोस? व सांगितलं की ह्या काकूंना घरी सोडायला आलो आहे। बघतोय तर काय, ती काकू म्हणजे स्त्री बाजूलाच नव्हती। अशी कशी कुठे गेली, मागे थांबले का, या विचाराने मी पक्या जवळपास त्याच जागी 30-45 मिनिटे थांबलो आणि शेवटी निघालो। पण घरी जाता जाता मनात खूप शंका आणि प्रश्न उपस्थित होत होते। एवढ्यात कुठेतरी लांबून कोणीतरी किंचाळण्याचा आवाज आला। आम्ही मागे पाहिलं तर खूप दूर ठिकाणी ती स्त्री रस्त्याच्या बाजूला असलेल्या विहीरजवळ उभी राहून किंचाळत होती। आता तिचा चेहरा मात्र खूप भयानक दिसत होता, तिचे पाय दिसत नव्हते आणि मध्येच वाचलास वाचलास अशी बोलत होती।
तिचे ते भयानक आणि विलक्षण रूप पाहून मी आणि पक्क्या जीवाच्या आकांताने धावत धावत गावाच्या वेशीमध्ये आलो आणि सरळ माझ्या घरी आलो. इथे माझी आजी पाहून गावकरी मी कुठे रात्री गेलो ह्या चिंतेने मला पाहून गावकरी सुखावले. मी आजीला पाहताच तिला घट्ट मिठी मारली आणि रडायला लागलो. माझं असं रडणं पाहून तिला मात्र ह्या काहीतरी झालंय असं म्हणून तिने विचारलं, काय झालं रे, असा रडतोस का, सांग, सगळं सांग मला आताच. मग मी माझ्या बाबतीत घडलेला हा प्रकार सगळा आजीला सांगितला. गावकरी आणि आजी घाबरली आणि म्हणाली, पोरा वाचल्यास रे, पुन्हा असं सांगता न जाऊ नकोस. तर सकाळी पक्क्याच्या घरी गेलो. पक्क्याने मला सांगितलं की ती जी कोणी होती का रात्र, ती स्त्री कार अपघाताने 5 वर्षापूर्वी मेली. ती अधूनमधून गावात दिसते असं गावकरी म्हणतात. काळ तुझं नशीब बल तर म्हणून वाचलास. मी नसतो आलो तर तिने रस्ता चुकवून तुला मारलंच असतं. तिचं ते किंचानं अजूनही मला आठवलं की अंगावर काटा उभा राहतो. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडलं तर नक्कीच लाईक करा आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.